नमस्कार, मी गौतम कांबळे, जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। विकासाच्या माध्यमातून हिमायतनगर शहरासह तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जमेल त्या मार्गाने निधी खेचून आणण्यासाठी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांना मोठे यश आले असून अशा या विकास कामाच्या निधीच्या माध्यमातून हिमायतनगर शहरातील विविध वार्डामध्ये सिमेंट रस्ते, नाली यासह पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी 5.5 कोटी रुपयाचा निधी खेचून आणला आहे। तर श्री क्षेत्र बोरगडी रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि डांबरीकरणासाठी 3 कोटी रुपयाचा निधी खेचून आणल्याने अशा एकूण 8.5 कोटी रुपयाच्या विकास निधीच्या कामाचा आज आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या हस्ते हिमायतनगर शहरासह तालुक्यात विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला आहे। अशा विविध विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आमदार माधवराव पाटील जळगावकर म्हणाले की हिमायतनगर तालुक्यातील 90% रस्ते हे मंजूर केले आहेत, उर्वरित 10% रस्ते राहिले आहेत तेही मंजूर करू असे ते यावेळी बोलत होते। धानोरा वारंग टाकळी या रस्त्याचं बऱ्याच दिवसापासूनचा प्रलंबित प्रश्न होता। प्रलंबित म्हणण्यापेक्षा मागच्या काळामध्ये सुद्धा मीच त्या रस्त्याला निधी उपलब्ध करून पूर्ण करून घेतला होता। यावेळेस वारंग टाकळीकडनं धानोऱ्यापर्यंतचा रस्ता याच्यापूर्वीच मंजूर केला, त्याचं काम चालू आहे। त्याचं काम आहे अजून माझ्यामध्ये फायनल झालं नाही, ते काम प्रगतीपथावर आहे। आणि दुसरं हिमायतनगरपासून बोरगडीकडे जाणारा रस्ता, जेणेकरून त्या रस्त्याला कनेक्ट करण्यासाठी जो लांबी शिल्लक होती ती लांबी बजेटमध्ये आम्ही त्या ठिकाणी तरतूद करून त्या मंजूर करून घेऊन आज रितसर त्या रस्त्याचं उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं। आणि त्याच्यामध्ये या आपण जिथं भूमिपूजन केलं तिथून जवळपास एक माझ्या मते 600 मीटर त्या ठिकाणी एक सिमेंट रोडचा रस्ता आपण करणार आहोत नाल्यासह, आणि त्याच्या पुढं डांबरीकरण त्या ठिकाणी होणार आहे। त्याचं काम आता आज सिमेंट रोडचं काम तर लगेच चालू होईल, तर डांबरीकरणाचं काम करण्यासाठी पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी जमणार नाही, पण तिथले काय जे दिपोळीच्या पुढं ते कामसुद्धा कंप्लीट होऊन हा रस्ता शेवटपर्यंत त्या ठिकाणी म्हणजे वारंग टाकळीपर्यंत क्लिअर। असे मतदारसंघामधले माझ्या माहितीप्रमाणे 90% रस्ते आपण या ठिकाणी मंजूर केले। 10% जे राहिले ते या 4-8 दिवसामध्ये तेही मंजूर करून टाकतो, कारण हिमायतनगर तालुक्यातले मॅक्झिमम रस्ते या ठिकाणी या माझ्या कार्यकाळामध्ये मी पूर्ण केले, याचा मला या ठिकाणी मनस्व आनंद आहे। या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त संबंधित विभागाचे उपअभियंता तुंगनवाड, जेई डांगे व गुत्तेदार एस पळशीकर आणि संबंधित विभागाचे कर्मचारी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, हिमायतनगर, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।